विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। वेंगुर्ला शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष दिलीप गिरब यांच्या घरी 5 दिवसांसाठी श्री गणराया विराजमान झाला असून वेंगुर्ला नगर परिषदेने जे स्वच्छतेत नाव झळकावलंय तसेच स्वच्छतेतून समृद्धीकडे जाताना जो विकास झालाय तो तसाच पुढे टिकून राहू दे, तर वेंगुर्ला वासियांना निरोगी आणि सुदृढ आरोग्य लाभू दे असं साकडं त्यांनी गणराया चरणी घातलंय। गणेश चतुर्थी श्री गणपती गजानन विघ्नहर्ता या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे आणि अशाच प्रकारे अनेक गणपतीच्या साक्षीने अनेक विघ्नांवर संकट करून आज वेंगुर्ला नगर परिषद देणे एक आपली वेगळी ओळख या संपूर्ण देशभरात निर्माण केलेली आहे। आपली एक वेगळी उंची या ठिकाणी स्वच्छता असेल, स्वच्छतेनंतर विकासात्मक ज्या गोष्टी असतील त्याच्यात एक वेगळी उंची जी आहे ती वेंगुर्ला नगर परिषदेने गाठलेली आहे आणि याचं जे श्रेय आहे ते द्यावं लागेल या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना। त्याचप्रमाणे जी नागरिकांची वेंगुर्ल्याच्या साथ होती त्यांनाही याचं श्रेय तेवढंच द्यावं लागेल। आज गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीनिमित्त आम्ही आज आलो आहोत या वेंगुर्ला नगरीचे नगराध्यक्ष सन्माननीय दिलीपजी गिरब यांच्या घरी आणि त्यांच्या गणपतीचं दर्शन आज या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि विशेष म्हणजे आज वेंगुर्ला नगर परिषदेचा विकासात्मक दृष्ट्या वाटचाल पाहता या ठिकाणी जे अनेक संकटांना तोंड देऊन आज या आपल्यासमोर हे चित्र जे वेंगुर्ला नगर परिषदेचं आहे ते दिसत आहे। याबद्दलच आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत या गणेश चतुर्थीनिमित्त की कशाप्रकारे त्यांनी ही संकटं आपल्या ज्याप्रमाणे झेलून हे विकासात्मक वाटचाल केलेली आहे। नमस्कार। आज या ठिकाणी गणेश उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी आज ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे गणपतीला ज्याप्रमाणे विघ्नहर्ता म्हणतात त्याच्याच गणपतीच्या साक्षीने आज वेंगुर्ला नगर परिषदेने अनेक जी विघ्न आहेत किंवा अनेक जी संकट आहेत ती बाजूला करून आज एक वेगळी उंची गाठलेली आहे। काय सांगाल याबद्दल? आपल्याला काय वाटतं? नमस्कार। सर्वप्रथम ह्या गणेश चतुर्थीच्या सर्व नागरिकांना आणि आपल्याला शुभेच्छा। गेली 5 वर्ष आम्ही या राजकारणात आलो आणि प्रथमच नगराध्यक्ष या पदावर विराजमान झालो। तेव्हापासून आजपर्यंत आम्ही वेंगुर्ल्याच्या विकासासाठी आणि पर्यटन दृष्टी विकास होण्यासाठी नागरिकांच्या ज्या काही मूलभूत गरजा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो आणि शेवटच्या नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या बऱ्याचशा आम्ही सोडवल्याही। आज रोजी बघायला गेलं तर गेल्या 5 वर्षाचा इतिहास बघता किंवा लेखाजोगा बघता आपण जवळजवळ 100 कामं तरी या 5 वर्षात केलेली आहेत जी नागरिकांच्या फायद्याची आहेत आणि पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त अशी आहेत। ही सर्व कामं मी करताना माझ्यासोबत सर्व नगरसेवक आणि माझं प्रशासकीय कर्मचारी आणि नागरिक यांच्या सर्वांच्या सहकार्याने केली, म्हणूनच एवढी कामं ही करता येणं शक्य झाली। बराच निधी आम्हाला स्वच्छतेच्या माध्यमातून मिळाला, जवळजवळ 6.5 कोटी निधी आम्हाला स्वच्छतेतून मिळाला, त्यातून आम्ही ही विकासात्मक सर्व कामं करू शकलो।
ही जर सर्व नगरसेवकांची साथ नसती किंवा नागरिकांचा जर सहभाग नसता तर ही कामं करता येणं अशक्य होतं. परंतु सर्वांनी मला चांगली साथ दिली. आता प्रश्न आहे की आता 5 वर्ष आपल्याला पूर्ण होत आहेत. जी कामं आम्ही केलेली आहेत ती कामं टिकवून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या पुढच्या बॉडीने हेच सांभाळलं पाहिजे की जी झालेली कामं जरी टिकवली आणि त्याच्यात अजून सुधारणा केली तर वेंगुर्ल्याच्या विकास व्हायला वेळ लागणार नाही. मला वाटतं पाण्याचे प्रश्न असू देत, रस्त्याचे असू देत आणि पर्यटनाच्या दृष्टीने कामं असू देत, ही बरीचशी कामं आम्ही आता उरकलेली आहेत आणि त्याची उद्घाटनावर आता जवळजवळ 7-8 कामं उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या 2 महिन्यात सर्व कामांची उद्घाटनं होतील आणि आपल्याला वेंगुर्ल्यासाठी काहीतरी केल्याचं जे समाधान आहे ते नक्की आम्हाला लाभलेलं आहे. आणि गेल्या 5 वर्षापूर्वी गणेशाचं दर्शन घेताना हीच आमची इच्छा होती की या गणेशाने आम्हाला ही कामं करण्याची सुबुद्धी देऊ आणि आमच्याकडून ती कामं करून घ्यावं. आणि माझ्या सर्व इच्छा ह्या 5 वर्षात कामं करून पूर्ण झालेल्या आहेत असं मला वाटतं. अजूनही जे काही बारीक सारीक कामं आहेत, किरकोळ कामं शिल्लक आहेत, ती आम्ही गणेशाच्या आशीर्वादानेच नक्की पूर्ण करू. आज ज्यावेळी आपण वेंगुर्ल्यामध्ये पाऊल ठेवतो त्यावेळी मागच्या काही वर्षांचा विचार करता आणि आताच्या 5 वर्षांचा विचार करता बरेचसे बदल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि आज संपूर्णपणे जो आहे तो विकासात्मक जी वाटचाली झालेली आहे, याबद्दल काय सांगाल? नागरिकांची कशी साथ मिळाली या संपूर्ण प्रवासात? यामध्ये आम्ही नागरिकांच्या प्रत्यक्ष नागरिकांचा संपर्क केला, सहभाग घेतला नागरिकांचा आणि सर्व नगरसेवकांना माझ्यासोबत घेतलं. आणि विकासाच्या दृष्टीने बघायला गेलं तर बाजारपेठ आपण पूर्ण नूतनीकरण केलेलं आहे. जो मच्छी मार्केटचा 15 वर्षापूर्वीचा जो प्रश्न रेंगाळलेला होता तो सर्व स्तरातून म्हणजे साम दाम दंड भेद हे सर्व वापरून आम्ही मच्छी मार्केटचं काम पूर्ण करून परवा त्याचं उद्घाटनही केलं. तसंच क्रॉफर्ड मार्केट हे जे खूप कालांतर 1878 सालापासून क्रॉफर्ड मार्केट जसं आहे तसंच होतं, एकदम कळकट गाळे जे होते, शॉप होते, ते आम्ही नूतनीकरण केलं आहे. त्याचंही परवा आम्ही राणेसाहेबांच्या हस्ते उद्घाटन केलं आहे. आता भाजी मार्केट होतं आहे, त्याचं 1 महिन्याभरात आम्ही उद्घाटन करू. तसंच एक व्यापारी संकुल आहे, तिथे नवीन 15 गाळे होत आहेत, तिथे 2 हॉल होत आहेत आणि खाली पार्किंग होते, त्याचं 1-2 महिन्यात आम्ही उद्घाटन करू. तशीच महत्त्वाचं एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यात असा नाही आहे, असा एक हॉल आम्ही बांधलेला आहे. मल्टीपर्पज हॉल आहे तो. त्यामध्ये मूव्ही आणि सिनेमा आणि नाटक, ड्रामा हे दोन्ही त्याच्यात आम्ही दाखवणार आहोत. असा तो 650 चेअरचा AC हॉल बनवलेला आहे. त्यासोबत 48 शॉपिंग गाळे आहेत. हे गाळेसुद्धा ह्याचंही उद्घाटन आम्ही येत्या ऑक्टोबरमध्ये करणार आहोत. असा हा मल्टीपर्पज हॉल. त्याशिवाय 4 गार्डन जी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत, ही पण पूर्णत्वाकडे आलेली आहे. यामध्ये सर्वात जास्त सहभाग आम्हाला नागरिकांचा मिळाला. नागरिकांचं सहकार्य मिळाल्यामुळेच हे आम्ही करू शकलो. त्यामुळे सर्वप्रथम मी या सर्व कामाचा श्रेय मी नागरिकाला देऊ इच्छितो. निश्चित जेवढे या वाटचालीत नागरिकांची जेवढं सहकार्य मिळालं तेवढं कुटुंबाचं सहकार्य मिळणं पण गरजेचं होतं. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज तुम्ही सर्व कुटुंबीय एकत्र आहात आणि काय सांगाल, कुटुंबियांचं कशाप्रकारे या सर्व प्रवासात साथ मिळाली? आता कुटुंबाचं सहकार्य एकदम मिळणं आवश्यकच होतं आणि ते मला वेळोवेळी मिळालेलं आहे. गेली 5 वर्ष कालावधी हा राजकारणात आहे. त्या अगोदरचा कालावधी माझ्या धंद्याकडे होता. माझी मिसेस ही माझ्यासोबत कायमच असते. माझ्या कोणत्याही गोष्टीत तिचा विरोध नसतो. आजसुद्धा गेली 5 वर्षापूर्वी जेव्हा मी इलेक्शनला उभा होतो त्यावेळी सुरुवातीला ह्या राजकारणात जाऊच नका असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु ज्यावेळी मी राजकारणात आलो तेव्हापासून तिचा मला सतत पाठिंबा आहे. माझी मुलं, माझी संपूर्ण फॅमिली माझ्या पाठीशी असल्यामुळे आणि त्यांचा मला धीर असल्यामुळेच मी इथपर्यंत जाऊ शकलो. निश्चितच आज हे जर सर्व बघतो हे सर्व वेंगुर्लेवासी आणि कुटुंबाचीच साथ म्हणावं लागेल. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आता काय साकडं घालाल गणपतीकडे, ही काय वाटते वेंगुर्ल्याच्या दृष्टीने? आता येणाऱ्या निवडणुका ह्या येणाऱ्या ज्या निवडणुका माझ्या मते थोडासा कालावधी निवडणुकाचा वाढेल. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होतील. जी कामं आम्ही केलेली आहेत ती चालू ठेवणं आणि त्या अजून त्याच्या सुंदरतेत वाढ करणं एवढीच मला येणाऱ्या बॉडीकडून अपेक्षा आहे. त्याचं नुकसान करू नये. त्यामुळे माझं म्हणणं आहे की या वेंगुर्ला नगर परिषद येणारी बॉडी ही सुशिक्षित आणि विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणारी अशीच यावी असं मी श्री गणेशरायाकडे मागतो.
निश्चितच या ठिकाणी सुशिक्षित आणि जी पुढे जी कामं आहेत वेंगुर्ल्याची ती टिकवून ठेवणारी जी कार्यकारिणी आहे ती यावी आणि त्यांचा हाच प्रयत्न आहे की जी आपण कामं केली, जो विकासात्मक जो आपल्याला आज बदल दिसतोय तो अशाच प्रकारे टिकून राहावा. स्वच्छतेचे जे नाव आहे वेंगुर्ला नगर परिषदेचं ते असंच टिकून राहावं, असंच त्यांनी या गणेशाकडे साकडं घातलेलं आहे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामॅन हर्षलसोबत दीपेश परब, वेंगुर्ला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.